फलटण येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर युवराज कोकरे यांच्याशी केलेली बातचीत। नमस्कार, मी राजकुमार गोपने। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत फलटण येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर युवराज कोकरे यांच्याशी भेटणार आहोत। डॉक्टर साहेब, आपलं खूप खूप स्वागत। नमस्ते। नमस्कार। आपण 10 वर्ष झालं वैद्यकीय क्षेत्रामध्ये अस्थिरोग तज्ञ म्हणून अतिशय यशस्वीरित्या काम पाहत आहात। आपल्या 11व्या वर्षात पदार्पण होत आहे, या निमित्तानं आपली पहिली प्रतिक्रिया? खरंच खूप छान वाटतंय। ग्रामीण भागातून तळागाळात येऊन आज फलटण सारख्या सिटीत सेटल होताना चांगलं वाटतंय। लोकांना, गरजू लोकांना आपण सुविधा देतोय। जो आपण मानस केला होता फलटणला येण्यापूर्वी की आमच्या हॉस्पिटल आपण चालू करू अस्थिरोग तज्ञ म्हणून आणि सगळ्या सुविधा एका छताखाली देऊ आपण, त्या सर्व सुविधा देताना आम्हाला मनपूर्वक खूप आनंद होत आहे आज। खरं तर डॉक्टर साहेब, आपण एक अतिशय ग्रामीण भागामधून येता, छोट्याशा 1000-1200 लोकवस्तीच्या तिरकवाडी सारख्या छोट्याशा गावामधून येता। काय नेमकं संकल्पना घेऊन आपण शिक्षण घेत होता? माझं मूळ गाव तिरकवाडी छोटस गाव आहे। तेथून सगळे वायरमॅन लोक, जास्त वायरमॅन लोक होते, पण आमचं गाव जरी छोटं असलं तरी आमच्या जी शाळा आहे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे जय भवानी हायस्कूल आहे ते जन्य आहे। आमच्या गावामधून मुलाला शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता, दुष्काळग्रस्त भाग होता। ज्यावेळेस शिक्षण घेतलं त्यावेळेस एक वडिलांनी आम्हाला ध्येय दाखवलं होतं की आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचे, समाजाप्रती किंवा लोकांसाठी आपल्याला सेवाभावी वृत्ती करायची। त्यासाठी शिक्षण घेत असताना वैद्यकीय शिक्षण निवडावे हा त्यांचा ध्यास होता, आणि तो मी माझ्या कष्टाने प्रयत्नाने पूर्ण केला। काय नेमकं वडिलांचा व्यवसाय काय होता? आमचे वडील व्यवसायाला वायरमॅन होते, पण वायरमॅन व्यवसाय नव्हते आणि घरी शेतीची परिस्थिती होती। कसं नेमकं प्राथमिक शिक्षण नेमकं तुमचं कुठे झालं? नेमकं माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी जिल्हा परिषद शाळा तिरकवाडी आणि 5वी ते 10वी जय भवानी एज्युकेशन सोसायटी जय भवानी हायस्कूल तिरकवाडी इथे झाले। यानंतर जे उच्च माध्यमिक शिक्षण तुमचं 11वी-12वी पुढे झालं? उच्च माध्यमिक शिक्षणाची आमच्या गावाला सोयी नव्हती, त्यासाठी आम्हाला फलटणला यावं लागलं। मोदूजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला 11वी-12वी सायन्स साईड झाली माझी। यानंतर पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी तुम्ही कुठे गेला? पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी मी MBBS साठी ACPM मेडिकल कॉलेजला गेलो। जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या धुळे येथे आहे ते कॉलेज। काय नेमकं कुणाची प्रेरणा घेऊन तुम्ही या वैद्यकीय क्षेत्राकडे गेला? ऍक्च्युली प्रेरणा अशी कोणाचीच नव्हती वैद्यकीय क्षेत्रावर जात असताना, परंतु आमच्या घरात एज्युकेशनचं शैक्षणिक जरा वातावरण चांगलं होतं। वडील वायरमॅन होते, 2 मोठ्या बहिणी B.Ed झाल्या होत्या। वडिलांना वाटत होतं काहीतरी वेगळं व्हावं, आपल्या राहिलेल्या मुलांनी काहीतरी वेगळं उच्च शिक्षण घ्यावं, समाजाला त्याचं काहीतरी व्हावं। यासाठी त्यांनी मला बाळकडूच दिलं की मला वैद्यकीय व्यवसाय करणं गरजेचं आहे किंवा समाजासाठी डॉक्टर होणे गरजेचं आहे, की जो आपला डॉक्टर असावा, लोकांसाठी सहज उपलब्ध असावा। आपली वैद्यकीय डिग्री पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण तुम्ही कुठे घेतलं? माझं वैद्यकीय डिग्री MBBS पूर्ण झाल्यानंतर मी ऑर्थोपेडिक्स साठी सांगलीच्या म्हैसाळकर शिंदे चॅरिटेबल ट्रस्टला ऑर्थो डिग्री, जी कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन मुंबई यांच्या अखत्यारीत येते, तिथं केले। त्याच्यानंतर मी 4 वर्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे 4 वर्ष सिनियर रेसिडेंट या पदावर कार्यरत राहिलो। यानंतर तुम्ही काय प्राधान्यक्रम देऊन या ठिकाणी वैद्यकीय सेवा करण्यास सुरुवात केली? सर्वसामान्य लोकांच्या गरजा लक्षात घेऊन मला मिळणारी नोकरी किंवा मी बाहेर सुद्धा सेटल झालो असतो, कोल्हापूरमध्ये चांगल्या प्रकारे सेटल झालो असतो, पण ते सोडून मी ग्रामीण भागात यायचा निर्णय घेतला की लोकांना सहज अवेलेबल असलं पाहिजे, लोकांसाठी आपण तळमळीनं काम करावं। त्यांचाच माणूस आज एक चांगला कार्यरत झाला तर त्यांची सोय होती, हे सोय लक्षात घेता मी फलटणला येण्याचा विचार केल्यावर फलटणला सेटल झालो। आज 10 वर्ष पूर्ण केले। खरं तर डॉक्टर साहेब, तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबामधून येता आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुमचे 2 बहिणी असतील, दुसरा भाव असेल, यांचा सर्व शिक्षणाचा खर्च पेलत असताना कशा प्रकारे तुम्ही एक वायरमन तुमचे वडील असताना ते पेललं कसं? तुम्हाला कोणी मदत केली याबाबत? शिक्षणासाठी बघितलं तर आम्हाला माझ्या बहिणींनी मदत केली, मामांनी मदत केली आणि वडिलांनी मदत केली, ते सहज पेललं गेलं। ज्यावेळेस तुम्ही फलटणला आला यावेळेस सुरुवातीला तुम्ही कुठे दवाखाना सुरू केला, कधी सुरू केला? 4 नोव्हेंबर 2013 रोजी कैलासवासी संपतराव मारुती कोकरे, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, नानजी देवकाते साहेब
यांच्या हातचे आम्ही शिंपी गल्ली येथे 2 फ्लॅटमध्ये 5 बेडचं हॉस्पिटल 2013 4 नोव्हेंबर 2000 चालू केलं होतं. ती मुहूर्त बेड रवली गेलेली होते आणि तिथं आपण छोटस हॉस्पिटल चालू केलं होतं. यानंतर तिथून नवीन सुसज्ज इमारतीमध्ये अनंत मंगल कार्यालयाचे जर तुम्ही कधी आला पुन्हा? त्यानंतर मी सिंगापूर रोडला दुसऱ्या भाड्याच्या जागेत गेलो. त्याच्यानंतर आपण ही जागा घेतली, कमाईने कष्टाने जागा घेतली, त्याचं बांधकाम चालू केलं. पण मध्ये जागतिक बिमारी कोविड कोरोना आला, त्याच्यानंतर थांबलो. आणि त्याच्यानंतर आपण दसरा 2019च्या दसऱ्याला आपण नवीन अशा सुसज्ज 20 बेडच्या हॉस्पिटलला स्थलांतरित झालो. काय नेमकं तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्येही कार्यरत असता? सामाजिक क्षेत्रात कार्य तळागाळातला शेवट माणूस आहे. माणूस म्हणून माझे प्रबोधन कार्यक्रम असतात, माझे शिबिर असतात, आश्रमशाळा यांना भेटी असतात, लोकांना वैचारिक विनिमय प्रबोधन असे मेळावे, आरोग्य शिबिर घेत असतो. कोल्हापूरचा महापूर झाला 2019ला, तर मला सांगायला गर्व वाटतो की पश्चिम महाराष्ट्रातून वैद्यकीय टीम मदत घेऊन अन्नोपचार साहित्य घेऊन जाणारी पहिली गाडी ही माझी होती आणि कोल्हापूरला आम्ही तो कॅम्प घेतलेला होता. अनेक पेशंट तुम्ही रेफर केले आहेत, हजारो पेशंट तुम्ही रेफर केले आहेत. जे दुखणं घेऊन येतात ते पुन्हा हसत काही पेशंट असे जातात. निश्चित ग्रामीण भागातून खूप सारी सुविधा दिलेली आहे. आज जर बघायला गेलं, कॅल्क्युलेशन बघायला गेलं तर माझा बाह्यरुग्ण विभाग 30,000च्या वर झालेला आहे. टोटल बाह्यरुग्ण विभाग मला ते 2.5 ते 3 लाख आहे. मेजर सर्जरी माझ्या 2,500च्या वर झालेल्या आहेत. 5,000च्या पुढे मी मायनर सर्जरी केलेल्या आहेत. आणि माझे साखरवाडी, बारामती, लोणंद अशा भरपूर ठिकाणी विजिट आहेत. आज माझ्याकडे येणारा रुग्ण हा माळशिरस, पंढरपूर, सांगोला, दहिवडी, वडूज, खटाव, मायनी, दौंड, लोणंद, बारामती, इंदापूर, बिगवण यासारख्या ठिकाणून येत असतो. या ठिकाणी अनेक तुम्ही ग्रामीण भागामध्ये ही शिबिर आयोजित केली होती. हो, मी शिबिर दरवर्षी कुणाचा वाढदिवस, काही कार्यक्रम असले, संस्था असल्या, स्वयंसंस्था असल्या, काही शिबिर मी घेत असतो. काही मंडळ असतील बोलवलेला असतो, त्याला शिबिर मी घेत असतो, त्याला टाइमही देत असतो. डॉक्टर कोकरे हॉस्पिटलच्या माध्यमातून सध्या तुम्ही काय काय सुविधा उपलब्ध करून देत आहात? कोकरे हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण 24/7 अवेलेबल असतो. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, जॉईंट रिप्लेसमेंट, कृत्रिम सांधेरोपण, स्पाइन सर्जरी, ऑर्थोस्कोपी, संधिवात या सगळ्या सुविधा आपण देतो. आपल्याकडं डिजिटल एक्सरे मशीन सिस्टीम आहे, लॅमिनार एअरफ्लो ऑपरेशन थिएटर आहे. सुसज्ज असं आपलं हॉस्पिटल आहे, जे 20 बेडचं हॉस्पिटल आहे. स्पेशल रूम, सेमी स्पेशल रूम, जनरल वॉर्ड अशा सगळ्या सुखसुविधा आहेत. लिफ्टची सोय आहे, जनरेटर बॅकअप आहे, पिण्याचे पाणी आहे, गरम पाण्याची सोय ज्या हॉस्पिटलसाठी लागतात त्या सगळ्या सोयी आपण करून ठेवलेल्या आहेत. आपलं हॉस्पिटल हे 3 वर्षापासून कार्यरत आहे आणि व्यवस्थित कार्यरत आहे. बाह्य रुग्ण विभागातही अनेक तज्ञ डॉक्टरांना तुम्ही पाचारण करत असता. कसं आहे माहितीये का, हे सगळं करत असताना एकट्याला सगळं काही जमत नाहीये. मी प्रांजळपणे कबूल करत असतो. अशा वेळेस माझे जे मित्र आहेत, जे माझे जोडले गेलेले मित्र आहेत, जे पुण्यावरून संधिवात तज्ञ येतात माझ्याकडं, प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर दीपक पाटील येतात, स्पाइन सर्जरी डॉक्टर राहुल चौधरी येतात, ऑर्थोस्कोपीसाठी मंगेश दरेकर येतात व रिप्लेसमेंटसाठी डॉक्टर सतीश काळे येतात. हे सर्व लोक माझे मित्र आहेत. हे वेळप्रसंगी आपल्याकडे शिबिरे घेत असतात, थोड्या किमतीत अवेलेबल होतात. जे सर्जरी बाहेर पुण्याला जाऊन महागात करायची असते त्या सर्जरीसाठी माझे मित्र माझ्याजवळ माझ्या हॉस्पिटल येतात आणि ते आपल्याला सुखसुविधा देतात आणि कमी पैशात लोकांचा वेळ वाचतो, पैसे वाचतो आणि जे पुण्या मुंबईला सुखसुविधा मिळतात त्या सुखसुविधा आपल्याला इथं आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळत असतात. काय नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? किती जण भाऊ आहेत, किती बहिणी आहेत? कौटुंबिक पार्श्वभूमी, वडील आमचे वायरमॅन होते, ते एक्सपायर झाले. आई शेतकरी कुटुंबातली, दोन्ही बहिणी शिक्षक आहेत, दोन्ही दाजीही शिक्षक आहेत, बायको आमचे डॉक्टर आहेत आणि भाऊ क्लास 1 ऑफिसर आहे. हे करत असताना तुमचे उच्च शिक्षित फॅमिली आहे. खरं तर ग्रामीण भागात असून चारही तुम्हाला भावंडांना आई वडिलांनी खूप शिकवलंय. हो, नक्कीच. आम्ही ज्या कुटुंबात आलो त्या कुटुंबाला शिक्षण हे खूप महत्वाचं होतं. शिक्षणाशिवाय आपलं काही होणार नाही. शिक्षणाची आपल्याला गरज आहे हे आमच्या वडिलांनी कैलासवासी संपतराव मारुती कोकरे यांनी ओळखलं होतं. त्यांनी शिक्षणाशिवाय आम्हाला दुसरा पर्यायच ठेवला नाही आणि शिक्षण उच्च शिक्षित केले. आज भाऊ सुद्धा क्लास 1 पोस्टला कार्यरत आहे. काय नेमकं भविष्य काळामध्ये काय संकल्पना आहेत? कोकरे हॉस्पिटलच्या माध्यमातून काय भविष्यकाळात संकल्पना आहेत?
भविष्यकाळात आपला भविष्यकाळ उज्ज्वल असावा, आपलं नाव असावं असं वाटतंय. पैसे सगळेच कमवतात, मीही कमवले. येणाऱ्या काळात मला सर्वसामान्य गोर गरीब गरजू लोकांना सहज अवेलेबल असावं, असं आपलं रुग्णालय वाटावं, असं आपण ट्रस्टची कैलासवासी संपतराव मारुती कोकरे ट्रस्टची स्थापना करून आपण कमी पैशात दर्जेदार माफक दरात कसे उपचार मिळतील ऑर्थोपेडिक हे सोय करू. आता सांगायची गोष्ट अशी आहे की आमचे 2 भाचे आमच्या पावला पाऊल ठेवून त्यांनीही उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी आता MBBS ला प्रवेश घेतलेला आहे. सगळ्यांचं जर झालं तर ट्रस्ट आपण मोठं चालू हा आपला मानस आहे. आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा चालू करू जे कमीत कमी पैशात गोरगरीब जनतेला इझिली मिळेल याची आपला मानस आहे. त्याचबरोबर आपण महिलांसाठी किंवा जवान असतील आपले सीमेवर शहीद जवान असतील किंवा सीमेवर कार्यरत असणारे जवान आहेत, असा माझं ह्या मापानं आपल्याला तुम्हाला सांगत इच्छितो की आपले जे जवान आहेत त्यांच्या कुठल्याही फॅमिली मेंबरचे कुठल्याही प्रकारची आजपासून मी कन्सल्टिंग फी घेणार नाही. आणि जे मला उपचारात एक्सरे म्हणा किंवा ऑपरेशन मध्ये जी काही सवलत देता येईल ती सवलत द्यायला मी तयार किंवा बांधील असेल. ग्रामीण भागातील असू द्या, गरीब कुटुंबातील असू द्या, अनेक रुग्ण अंगावर आजार काढत असतात. या रुग्णांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? या रुग्णांसाठी एकच आहे की अस्थिरोग उपचार एक महाग किचकट असतात, पण आपण घाबरू नका किंवा अंगावर दुखणे काढू नका. आपला हक्काचं असं हॉस्पिटल माफक दरात वाजवी दरात जे 24/7 अवेलेबल असं कोकरे हॉस्पिटल आपलं सर्वांचं आहे. कधीही केव्हाही मला कॉल करू शकता, मला भेटू शकता. जे माझ्या परीने मला मदत करता येईल ती मी मदत करायला सदैव तयार असेल, बांधील असेल. एक सामाजिक उपक्रम किंवा एक सामान्य कुटुंबात देऊन मला त्याची जाण आहे, गरिबीची थोडक्यात म्हणले तरी चालेल, तर मी तसं तुम्हाला मदत करायला तयार आहे. कधीही आहे, मी तुमचाच आहे, तुमच्यातलाच आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर साहेब काय आपल्या नेमक्या भावना आहेत? माझ्या सामाजिक कार्यकराची दखल घेऊन मला फलटण तालुका धनगर महासंघाने मानाचा देण्यात जाणारा पहिला मला यशवंतराव राजे यशवंतराव आरोग्यरत्न पुरस्कार हा जो मानाचा पुरस्कार मला पहिला सहकुटुंब मला प्रदान केला. त्यावेळेस खूप सारे मंत्री खासदार आमदार सगळे मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार साहेब, जयकुमार गोरे साहेब, राम शिंदे साहेब, सदाभाऊ खोत साहेब, नानजी देवकाते साहेब यांच्या शुभहस्ते मला तो पुरस्कार दिला. माझ्या आठवणीतला हा सर्वात मोठा पुरस्कार होता. ह्या पुरस्कारातून ऋणानुबंधातून मी कधीही मुक्त होत नाही आणि हे माझ्या लोकांनी माझ्याबद्दल दिलेला पुरस्कार होता. या पुरस्काराची मला इथून पुढे जाणीव आहे आणि हा सामाजिक कार्यातला सर्वोच्च पुरस्कार होता. हे करत असताना आपल्या गृहिणी यांचंही तुम्हाला पाठबळ असतं? हा, गृहिणींचं पाठबळ आहे. त्या स्वतः BMS आहेत, पदवीधर आहेत. त्या मला OPD बाह्य रुग्ण विभाग ऑपरेशन किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंट यामध्ये मला खांद्याला खांदा लावून काम करत असतात आणि मला त्या मदत करत असतात. तर हे होते डॉक्टर युवराज कोकरे. गेली 10 वर्ष झालं फलटण या शहरामध्ये काम करत असताना त्यांनी अतिशय गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांना अगदी माफक दरामध्ये त्यांना सुविधा उपलब्ध करून अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी आपला व्यवसाय करून त्यांनी एक नावारूपाला आणलेला हा दवाखाना डॉक्टर कोकरे युवराज कोकरे आपल्या समेत होते. या 10व्या वर्धापनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी नुकतंच जाहीर केलंय की जे भारतीय सैन्य दलामध्ये सैन्य म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांनी अतिशय माफक दरात या ठिकाणी सुविधा उपलब्ध केल्यात असे डॉक्टर युवराज कोकरे आपल्या समेत होते. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी फलटण.